चलो, लास्ट टाइम कोणता टिश्यू घेतला आपण? हॅलो, ऑडिबल आवाज येतो का रे? हॅलो. येस सर. बर, कालचं लेक्चर पाहिलं का आता? हो सर. बर, काय लिहिलं लास्ट पॉइंट? सर मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू. सर स्केलेटल मसल्सचे डायग्राम झालेली. येस येस, काय? एक मिनिट थांब. मसल्स बद्दल आपण डिस्कस करत होतो. मस्क्युलर टिश्यू बद्दल आपण डिस्कस करत होतो. त्यापैकी पहिला आहे स्केलेटल मसल. बघा, मसलचे टाईप कोणते असतात? पहिला असतो स्केलेटल मसल. दुसऱ्या टाईपचा मसल असतो स्मूथ मसल. आणि तिसऱ्या टाईपचा मसल असतो कार्डियाक मसल. ओके, स्केलेटल मसल जे असतात ना, हे स्केलेटनला असोसिएटेड असतात. स्केलेटन बरोबर असोसिएटेड असतात. स्मूथ मसल जे असतात हे स्मूथ एरिया जिथे असतात ना बॉडीचे, स्मूथ एरिया म्हणजे कोणते एरिया? जिथे विसेरा प्रेझेंट असतो. विसेरा म्हणजे कोणता? जिथे आपल्या बॉडीचे विसेरल टिश्यूज आहेत. विसेरल टिश्यूज म्हणजे समजून घ्या, बॉडीमध्ये जिथे एम्प्टी स्पेसेस असतात त्याला आपण विसेरा असं म्हणतो. बॉडीमध्ये जिथे एम्प्टी स्पेसेस असतात त्याला आपण विसेरा म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपलं गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे बघा, इसोफेगस असेल, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल. ठीक आहे, याची जी इनर लाइनिंग आहे ना, ही स्मूथ मसल्सने बनलेली, स्मूथ मस्क्युलर टिश्यूने बनलेली. आता स्मूथ मस्क्युलर टिश्यू जो असेल ना, हा जो असेल हा स्लोली कॉन्ट्रॅक्ट होतो. स्लोली कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं मी, स्केलेटल मसल जे असतात ते स्केलेटन बरोबर असोसिएटेड असतात. आणि या ज्या मसल्स असतात स्केलेटल मसल्स, या आपल्या विलच्या कंट्रोलमध्ये असतात, आपल्या नर्वस सिस्टमच्या कंट्रोलमध्ये असतात, म्हणून या व्हॉलंटरी असतात. स्केलेटल मसल कशा आहेत? स्केलेटल मसल व्हॉलंटरी आहे. स्मूथ मसल्स कशा आहेत? स्मूथ मसल्स इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? की या ज्या स्मूथ मसल असतील याचं कॉन्ट्रॅक्शन किंवा याचं रिलॅक्सेशन किंवा या मसलचे जे वर्किंग आहे ना, इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ आवर व्हॉलंटरी ऍक्शन्स. ठीक आहे, आपल्या ऍक्शनच्या कंट्रोलमध्ये नाहीये कोणती मुवमेंट? स्मूथ मसलची मुवमेंट. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस फूड खातो तर ते जे फूड असेल ना, ते इसोफेगस मधनं ज्यावेळेस पास होतं, ते जे फूड असेल इसोफेगस मधनं ज्यावेळेस पास होतं, ते पेरिस्टाल्टिक मुवमेंटने पास होतं. ही पेरिस्टाल्टिक मुवमेंट आपण नाही करत, ती नॅचरली होते किंवा आपण म्हणून ती इनव्हॉलंटरीली. कळालं? सो स्मूथ मसल जे असतात त्या इनव्हॉलंटरी असतात ऍक्शन मध्ये. ठीक आहे, आणि स्मूथ मसलचं लोकेशन कुठे आहे? विसेरल ऑर्गन जे आहेत बॉडीचे, लाईक गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे, लाईक स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, इसोफेगस, याच्या लाइनिंग मध्ये स्मूथ मसल्स असतात. ठीक आहे, स्केलेटल मसल आपल्या स्केलेटन बरोबर असोसिएटेड असतात. स्केलेटल मसल्स व्हॉलंटरी असतात, स्मूथ मसल्स इनव्हॉलंटरी असतात. तिसऱ्या टाईपच्या मसल आहेत कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स फक्त आणि फक्त हार्ट मध्ये प्रेझेंट असतात. फक्त आणि फक्त कुठे? हार्ट मध्ये प्रेझेंट असतात. आणि या मसल्स सुद्धा
इनव्हॉलंटरी आहेत, कारण आपल्या हार्टचं जे फंक्शनिंग आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन आहे, त्याचं जे बीटिंग आहे हार्टचं, हे इनव्हॉलंटरी आहे, हे व्हॉलंटरी नाही. गॉट दिस? आता यापैकी आपण स्केलेटल सिस्टम डिस्कस करत होतो कालच्या लेक्चर, बरोबर? 3 टाईपचे मसल्स असतात, स्केलेटल मसल, स्मूथ मसल, कार्डियाक मसल. यापैकी आपण कालच्या लेक्चरमध्ये स्केलेटल मसल जे आहे त्याचं डिस्कशन करत होतो. चला मग बघू स्केलेटल मसल. स्केलेटल मसल मध्ये आपण डिस्कस केलं की स्केलेटल मसलचं जर आपण क्रॉस सेक्शन घेतला ना, तर त्या स्केलेटल मसलच्या क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला काही मसल बंडल दिसते. ठीक आहे, हा आहे मसल बंडल, हा सुद्धा आहे मसल बंडल, हा सुद्धा आहे मसल बंडल, हा सुद्धा आहे मसल बंडल. हे जे मसल बंडल दिसतात, या मसल बंडल्सला आपण म्हणतो फॅसिकल्स. मसल बंडलला काय म्हणणार? फॅसिकल्स म्हणतात. ठीक आहे, आता जे फॅसिकल असतात, या फॅसिकलच्या आतमध्ये ऍक्च्युअल मध्ये मसल्स असतात, मसल सेल असतात. फॅसिकल काय आहेत? मसल सेलचा बंडल आहे. मसल सेल कोणती आहे? ही मसल सेल आहे, 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 ही सुद्धा आहे आणि ही सुद्धा. ठीक आहे, या पहा, या मसल सेल्स आहे. या मसल सेल्सला हे दिसतं तुम्हाला, हे आहे मसल सेल्स. या मसल सेल्सला मसल फायबर्स पण म्हणतात. मसल सेल्सला काय बोलणार तुम्ही? मसल फायबर. आणि या मसल सेल किंवा मसल फायबरचा बंडल जो आहे तो आहे फॅसिकल. म्हणून फॅसिकल काय आहे? मसल बंडल आहे. हे काल आपण डिस्कस केले. आता इथे मसल बंडल असतात ना, हे मसल बंडल, हा एक मसल बंडल आहे, हा एक मसल बंडल आहे, हा सुद्धा दुसरा फॅसिकल आहे, हा तिसरा फॅसिकल आहे. कळलं? आता या फॅसिकल च्या मध्ये मध्ये इथे कनेक्टिव्ह टिश्यू असेल, हा वाला इथे मध्ये मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असेल. इथे मध्ये मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असेल. हा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना इथे, या कनेक्टिव्ह टिश्यूला म्हणायचं फॅसिया. कळालं फॅसिया काय आहे? फॅसिया आहे कनेक्टिव्ह. कळालं फॅसिया काय आहे? फॅसिया इज द कनेक्टिव्ह टिश्यू. फॅसिकल जे आहेत ते मसल बंडल आहेत. मसल बंडल मध्ये मसल सेल्स आहेत. मसल सेलला मसल फायबर म्हणतो आपण. ठीक आहे, आता या ज्या मसल सेल आहेत ना, या मसल सेलच्या जी मेम्ब्रेन, ही मसल सेलची मेम्ब्रेन, बरोबर? आपण या मसल सेलला दाखवू कशी दिसते. या मसल सेलचं तुम्ही क्रॉस सेक्शन घ्या. ठीक आहे, हा ही जी फिगर बघताय ना तुम्ही, पुन्हा एकदम शांतपणे लक्ष द्या. काय काय सांगते ही जी फिगर आहे ना, या फिगर मध्ये तुम्ही कट केलंय मसल. ठीक आहे, त्याचा क्रॉस सेक्शन घ्या. कसं कट केलंय तुम्ही त्याला? असं वर्ण इकडे सपोज एक ब्लेड घेतला, त्या ब्लेडने तुम्ही त्याला कट केलं. ठीक आहे, तुम्ही त्याचा घेतलाय टीएस, ट्रान्सफर सेक्शन. ट्रान्सफर सेक्शन म्हणजे क्रॉस सेक्शन घेतलं. तुम्ही ज्यावेळेस त्याचा क्रॉस सेक्शन घेतलाय, या क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला या सेल्स दिसतात अशा एक गोल 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 जे दिसतात ना, राऊंडेड, या मसल सेल. ऍक्च्युअल मध्ये ही जी मसल सेल आहे ही कशी दिसेल तुम्हाला? ऍक्च्युअल मध्ये मसल सेल अशी दिसेल. हे काल पण आपण डिस्कस केलेलं. ठीक आहे, तुम्हाला हा पार्ट दिसतोय त्या मसल सेलचा, कारण या मसल सेलला कट केले. किंवा हा पार्ट दिसेल, किंवा हा पार्ट दिसेल मसल सेलचा. ठीक आहे, मसल सेलला तुम्ही कट केलंय. मसल सेलला कट केल्यानंतर तुम्हाला हे जे राऊंड दिसतो ना, हा राऊंड किंवा हा जो दिसतो इथे, हे मसल सेलची मेम्ब्रेन आहे. काय? मसल सेलची मेम्ब्रेन आहे. या मसल सेलच्या मेम्ब्रेनला
ही मेम्ब्रेन दिसते ना, या मेम्ब्रेनला म्हणायचं सार्कोलेमा. मसल सेलच्या मेम्ब्रेनला काय बोललो आपण? सार्कोलेम. ठीक आहे, मसल सेलच्या मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हणायचं. याच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम दिसतो ना, या सायटोप्लाझमला बोलणार तुम्ही सार्कोप्लाझम. काय म्हणायचं याला? सार्कोप्लाझम. मेम्ब्रेनला म्हणायचं सार्कोलेमा. त्याच्या आतमध्ये जो फ्लुइड दिसतो त्या फ्लुइडला म्हणायचं सार्कोप्लाझम. ठीक आहे, आता हे जे सार्कोप्लाझम आहे ना, या सार्कोप्लाझम मध्ये तुम्हाला दोन टाईपचे फायबर दिसतात. यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे फायबर दिसतात. हा एक फायबर झाला आणि आणखी एक टाईपचा फायबर दिसेल. यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे फायबर दिसतात. हे जे फायबर्स आहेत त्याच्या आतमध्ये, या फायबर्सला म्हणायचं मायोफायब्रिल्स. काय म्हणणार तुम्ही याला? मायोफायब्रिल्स, किंवा यांना बोलणार तुम्ही मायोफिलामेंट्स. ठीक आहे, मायोफायब्रिल्स किंवा यांचं नाव काय? मायोफिलामेंट्स. ठीक आहे, हे जे मायोफायब्रिल्स असतात किंवा मायोफिलामेंट असतात, दोन टाईपचे असतात. एक असतात ऍक्टिन फिलामेंट. ऍक्टिन फिलामेंटला म्हणतो आपण थिन फिलामेंट. ठीक आहे, आणि दुसरे असतात मायोसिन फिलामेंट. बरोबर, मायोसिन फिलामेंटला म्हणायचं थिक फिलामेंट. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे तेव्हा? समजले का रे एवढं? यशदा? येस सर. हा, आता बघा इकडे, हे वरती सार्कोप्लाझम आहे, हे आतमध्ये सार्कोप्लाझम आहे, वरती सार्कोलेमा आहे. सार्कोप्लाझम मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे फिलामेंट दिसतात, ऍक्टिन आणि मायोसिन. आता इथे बघा, यामध्ये ना न्यूक्लियस पण दिसतात. आता हे जे न्यूक्लियस आहेत ना, खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. न्यूक्लियस जनरली पेरिफेरीला ढकलले जातात का? कारण मध्ये फायबर्स आहेत आणि एकापेक्षा जास्त न्यूक्लियस या मसल सेल मध्ये प्रेझेंट असतात. म्हणून या मसल सेलला तुम्ही म्हणू शकता सिन्सिटियम. सिन्सिटियम म्हणजे काय? सिन्सिटियम म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड सेल. कळलं? मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला मल्टी न्यूक्लिएटेड दिसते. या मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरला आपण म्हणतो सिन्सिटियम. ठीक आहे, आता ही जी मसल सेल आहे ना, या मसल सेल बद्दल आपल्याला डिटेल मध्ये डिस्कशन करायचं. या मसल सेलचं कॉन्ट्रॅक्शन होतं कसं? ठीक आहे, ते दिसतात कसे? तर इथे बघा, मसल सेलची मेम्ब्रेन सार्कोलेमा, क्लिअर. त्याच्या आतमधला सायटोप्लाझम सार्कोप्लाझम. त्यामध्ये दिसणारे खूप सारे न्यूक्लियस, त्यामुळे याला काय म्हणतो आपण? सिन्सिटियम. मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंट, त्यामध्ये दोन टाईपचे फिलामेंट, ऍक्टिन फिलामेंट, मायोसिन. ऍक्टिन कसे असतात? थिन. मायोसिन कसे असतात? थिक. ऍक्टिन थिन, मायोसिन कसे? थिक. कळालं? आता हेच स्क्रीनशॉट कालच तुम्ही ड्रॉ केलेलं आहे काल ड्रॉ? हॅलो? येस सर. येस. आता पहा, याच्या पुढे आता मी तुम्हाला सांगितलं, ही जी सेल असेल ना, सपोज ही सेल आहे, या सेलमध्ये तुम्हाला असे फायबर दिसतात. हे जे फायबर आहेत, हे फायबर नेमके दिसतात कसे? जर तुम्ही या सेलला अंडर द मायक्रोस्कोप बघितलं तर तुम्हाला असं दिसेल. काही ठिकाणी हे असे फायबर आहेत. ठीक आहे, असे फायबर दिसतात तुम्हाला. या फायबरच्या एका बाजूला असे फायबर असतात. दोन टाईपचे फायबर आहेत इथे. ठीक आहे, आता इथे बघ,
मसल सेलला तुम्ही कट केलं, मसल सेलला तुम्ही काय केलं, कट केलं. मसल सेलला कट केलं आणि त्याला तुम्ही अंडर द मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं ना, तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मसल सेलला कट केलं अंडर द मायक्रोस्कोप, त्याला तुम्ही बघताय, तर तुम्हाला असे रिजन दिसतात. आता बघा, हा वाला रिजन आहे ना, इथपासून इथपर्यंत बघा फक्त. मी याला आहे ना असं मार्किंग करून दाखवतो. ठीक आहे, हा वाला रिजन बघ. या रिजन मध्ये फक्त रेड फायबरच आहेत का, बघा बरं, क्लिअर आहे. इथपासून इथपर्यंत फक्त रेडच फायबर दिसतात का तुम्हाला इथे, रेड कलर वाले? हॅलो, हो का नाही? अरे इथे फक्त रेडच दिसतंय तुम्हाला एवढ्या रिजन मध्ये. बघा इथे फक्त तुम्हाला रेडच फायबर दिसतात. आय 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 सर ते मधलं ब्लॅक काय आहे? टाकतो ना ते ब्लॅक आहे. पण इथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये इथे कोणते फायबर दिसतात, फक्त रेड 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 दिसतात. आणि हे जे रेड आहेत ना, ते इथे अटॅच बरोबर, दोघे रेड इथे अटॅच. जर तुम्ही याला मायक्रोस्कोप खाली बघितलं या फायबरला, तर हा जो एरिया दिसतो ना, हा एरिया इथपासून इथपर्यंत, यातनं तुम्हाला लाईट पास होताना दिसते मायक्रोस्कोप मध्ये. या बँडला म्हणतो आपण लाईट बँड. कोणता रिजन, कोणता रिजन? लाईट. या रिजन मधनं लाईट येताना दिसते का बरं? कारण इथे फक्त हे फिलामेंट आहेत. हे जे रेड फिलामेंट आहेत ना, या रेड फिलामेंटला म्हणायचं आपण ऍक्टिन फिलामेंट. कोणते फिलामेंट रे, कोणते फिलामेंट? हा रेड, हा रेड. कोणते फिलामेंट? ऍक्टिन फिलामेंट. ऍक्टिनला नाव आहे थीन फिलामेंट. कोणते फिलामेंट? थीन फिलामेंट. ठीक आहे. आता बघ, इथे फक्त ऍक्टिनच आहे या एरियामध्ये, इथपासून इथपर्यंत. जिथे मी एवढा ग्रीन एरिया मार्क केलाय ना, त्या एरियामध्ये फक्त ऍक्टिनच आहे इथपासून इथपर्यंत. आता हे ऍक्टिन जे असतील ते इथे असोसिएटेड की नाही, बरोबर का नाही? एकमेकांना या लाईनला जिथे ते असोसिएटेड आहेत ना, तिथे एरिया थिक झाला. कारण इकडे पण ऍक्टिन, इकडे पण ऍक्टिन. एरिया थिक झाला. इथे पण ऍक्टिन, इथे पण ऍक्टिन. एरिया थिक झाला. इथे पण ऍक्टिन, इथे पण ऍक्टिन. इथे पण ऍक्टिन, इथे पण ऍक्टिन. एरिया हा थिक झाला. समजलं? थिक एरिया जो बनला ना हा, या थिक एरियामध्ये हे पहा, ही लाईन दिसते, ही एक डार्क लाईन तयार झाली. इथे डार्क लाईन म्हणजे काय? हा लाईट एरिया, म्हणजे त्यातून लाईट पास होते, आणि हा मध्ये या लाईट एरियामध्ये एक डार्क लाईन दिसते. लाईट एरियामध्ये कोणती लाईन दिसते? डार्क लाईन. या डार्क लाईनला म्हणायचं झेड लाईन. कोणती लाईन आहे? बोला. झेड लाईन. कळलं? राहुल, लाईट एरिया दिसतो. लाईट एरिया का दिसतो? कारण ते फक्त दोनच टाईपचे फिलामेंट, एकच टाईपचा फिलामेंट, तो म्हणजे ऍक्टिन. ऍक्टिन 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 ऍक्टिन. ऍक्टिन कसं आहे? थीन आहे. आणि जिथे दोन्ही ऍक्टिन एकमेकांना अटॅच झाले ना, तिथे एक लाईन तयार झाली. तिथे एक डार्क लाईन दिसते. डार्क लाईन दिसते म्हणजे या एरियातनं लाईट जास्त पास होत नाही या लाईट जिथे. का बरं? इथे कारण इथे दोन 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 फिलामेंट एकमेकांना जॉईन झाले. जिथे त्यांचं जॉईनिंग आहे तिथे एरिया डार्क दिसतो, म्हणून ही लाईन डार्क दिसते. हा झाला लाईट एरिया. त्यानंतर बघ, दुसरा एक एरिया दाखवतो. एवढं क्लिअर आहे? दुसऱ्या एरियाला ही ग्रीन लाईट, ही ग्रीन एरिया, आणि हा एक एरिया बघा. इथे दोन प्रकारचे फिलामेंट दिसतात. हा इथे रेड वाला ऍक्टिन आहे. ऍक्टिन एरिया हा खालच्या, हा ऍक्टिन आहे. आणि हा जो ब्लॅक आहे ना, ब्लॅक, याचं नाव आहे मायोसिन फिलामेंट. ब्लॅक कोणता फिलामेंट आहे? कोणता आहे रे? मायोफायब्रिल्स. मायोसिन. मायोसिन. मायोसिन जो आहे हा थिक आहे. कसा आहे हा? कसा फिलामेंट आहे मायोसिन? थिक. हा बोला. सर ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही मिळून मायोफायब्रिल्स असतं का? हा, ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही मिळून मायोफायब्रिल्स असतात. ठीक आहे. ऍक्टिन मायोसिन हे दोन्ही मायोफायब्रिड आहेत. मायो म्हणजे मसल, मसलच्या आतमध्ये असलेले फायब्रिड. मग आता ऍक्टिन झाला, मायोसिन झाला. मायोसिन हा कसा आहे? कंपॅरेटिव्हली थिक. आता इथे बघा, या एरियामध्ये या पॉइंट पासून या पॉइंट, हे पहा, इथे इथे आणि इथे, इथे ऍक्टिन पण आहे, मायोसिन पण, ऍक्टिन पण आहे, मायोसिन पण, ऍक्टिन पण आहे, मायोसिन, ऍक्टिन पण आहे, मायोसिन, ऍक्टिन पण आहे, मायोसिन.
म्हणून या एरियापासून बरं का, या एरियापर्यंत, कोणत्या एरियापर्यंत, इथे ऍक्टिन आणि मायोसिन, ऍक्टिन आणि मायोसिन, ऍक्टिन आणि मायोसिन. आपण इथे परत हे करू, इकडे एक लाईन टाकू बघा. जसे आता इकडे आपण ग्रीन लाईन टाकली होती तशी इथे ग्रीन लाईन टाकू समजण्यासाठी वर ते लाईन. आता बघा इथे पुन्हा हा एरिया बघा, इथे कोण आहे फक्त, जसं इथे कोण होता, ऍक्टिन 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 ऍक्टिन, तसं इथे पण बघा ऍक्टिन 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 ऍक्टिन, बरोबर. मग हा एरिया पण कसा दिसेल तुम्हाला, अथर कसा दिसेल, लाईट दिसेल, समजते का. हा एरिया, इकडचा एरिया पण तुम्हाला लाईट दिसला का बरं, जिथे फक्त ऍक्टिन होता तो एरिया जो असेल त्यातून लाईट पास होते अंडर द मायक्रोस्कोप घेतला, म्हणून हा एरिया लाईट. इथनं पण लाईट पास होते या एरियात, इकडे बघा ते उजव्या बाजूला, इथनं पण लाईट पास होते, म्हणून हा एरिया सुद्धा कोणता रिजन आहे, लाईट रिजन. जिथे फक्त ऍक्टिन आहे ना तो रिजन लाईट, जिथे फक्त ऍक्टिन आहे तो रिजन लाईट. ठीक आहे. आता या दोन लाईट रिजनच्या मध्ये हा जो रिजन दिसतो ना तुम्हाला, इथपासून इथपर्यंत, यामध्ये फक्त मायोसिन आहे. आणि मायोसिनच्या एंडला, इकडच्या बाजूला कोण ओव्हरलॅप करते मायोसिनला, दिसतं का, हा ग्रीन पार्ट बघा बरं, ब्ल्यू पार्ट बघा, हा ब्ल्यू पार्ट, ग्रीन आणि ब्ल्यूच्या मध्ये हा वाला रिजन दिसतं का. इथे ऍक्टिन Yes, sir. मायोसिन दोघे आहेत, इथे ऍक्टिन मायोसिन दोघे आहेत आणि मध्ये फक्त मायोसिन. या पार्ट मध्ये ऍक्टिन मायोसिन दोघे आहेत, इथे पण ऍक्टिन मायोसिन दोघे आहेत, आणि या मधल्या पार्ट मध्ये फक्त मायोसिन. समजतंय का तुम्हाला. हॅलो. आता हा रिजन बघा, इथपासून इथपर्यंत, हा पूर्ण जो रिजन आहे ना, जो ब्लॅक मध्ये दाखवला किंवा खाली रेड मध्ये दाखवला, ज्यामध्ये ऍक्टिन मायोसिन दोघे आहेत आणि मध्ये मायोसिन पण आहे, या पूर्ण रिजनला आपण म्हणतो डार्क रिजन. कोणता रिजन, डार्क रिजन. म्हणजे कोणता बँड, डार्क बँड. व्यवस्थित बघा आता सांग, ही मसल सेल आहे. मसल सेल मध्ये तुम्हाला लाईट पास होताना दिसेल, काही एरियातनं लाईट पास होताना दिसणार नाही, पुन्हा लाईट पास होताना दिसेल. ठीक आहे. ज्यातनं लाईट पास होते तो जो एरिया आहे तो आहे लाईट बँड. ठीक आहे. मग दिसतो डार्क बँड, मग दिसतो पुन्हा लाईट बँड. ओके. आता लाईट बँड मध्ये एक डार्क लाईन जाते, जशी इकडे गेली, ही लाईट बँड मध्ये फक्त आणि फक्त ऍक्टिन फिलामेंट आहे, त्यात एक डार्क लाईन जाते बघा, ही डार्क लाईन लाईट बँड मध्ये जाणारी. लाईट बँड मध्ये जाणारी जी डार्क लाईन आहे, या लाईनला आपण काय म्हणतो, कोणती लाईन आहे, झेड लाईन. मायोफायब्रिल, ऍक्टिन आणि मायोसिन हे दोघेही मायोफायब्रिल. आता दिसलं का तुला, हे बघ, हा ऍक्टिन, हा मायोसिन, ऍक्टिन मायोसिन, फक्त त्यांच्यामध्ये गॅप आहे, कळालंय. ऍक्टिन मायोसिन, ऍक्टिन मायोसिन, ऍक्टिन मायोसिन, हे सर्व मायोफायब्रिल होतं. मी तुला असं दाखवलं होतं बघा, ही सेल आहे, या सेलमध्ये दोन टाईपचे फायबर असतात, असं मी सांगितलं. दोन टाईपचे फायबर आहेत. ही सेल, ही झाली सार्कोलेमा, बरोबर. हे झालं सार्कोप्लाझम. या सार्कोप्लाझम मध्ये दोन प्रकारचे लाईन्स आहेत. हे सपोज मायोसिन असेल तर ही ऍक्टिन, समजते का. ऍक्टिन आणि मायोसिन यांनी मिळून हे जे बनवले स्ट्रक्चर, याला काय बोलतो, मायोफायब्रिल्स. कळलं. किंवा याला काय म्हणायचं, मायोफिलामेंट्स. ठीक आहे. Yes, sir. मायोफिलामेंट्स नक्की समजते का. आता बघूया, हे मायोफायब्रिल आणि मायोफिलामेंटची अरेंजमेंट इथं दाखव. ही अरेंजमेंट कशी आहे, ऍक्टिन आहे सगळी एका बाजूला, परत एका बाजूला ऍक्टिन आहे, दोन ऍक्टिन वाला रिजन फक्त लाईट रिजन दिसेल, इकडे पण लाईट रिजन दिसेल, आणि मधला रिजन जो असेल
तो पूर्णपणे डार्क रिजन असेल. ठीक आहे. आता हा जो डार्क रिजन आहे, या डार्क रिजन मध्ये बघा, डार्क रिजन मध्ये हा वाला रिजन जिथे ऍक्टिन मायोसिन ऍक्टिन मायोसिन ऍक्टिन मायोसिन ऍक्टिन मायोसिन ऍक्टिन मायोसिन असेल, हा जास्त डार्क असेल. डार्क रिजन मध्ये पण हा रिजन काय असेल, जास्त डार्क असेल. हा वाला रिजन आणि हा वाला रिजन जास्त डार्क असेल. ठीक आहे. मी तुम्हाला हे बँड दाखवतो, लाईट बँड डार्क बँड कसे दिसतात. तुम्हाला इथपर्यंत समजलं का थोडंफार? हॅलो, येस सर. एक मिनिट, मी तुम्हाला ना एक इमेज दाखवतो, म्हणजे तुमच्या डोक्यात मला लगेच समजेल. एक इमेज दाखवतो. हे बघा, समोर फिगर दिसते का तुम्हाला? हॅलो, येस सर. बघा बरं, बघा आता एक मिनिट लक्ष. जिथे झेड लाईन दाखवली दिसते का तुम्हाला? झेड लाईन. हॅलो हॅलो, ही झेड लाईनच्या बाजूला लाईट रिजन दिसतो का तुम्हाला? हॅलो, हो. येस. इथे पण बघा झेड लाईन दिसते, लाईट रिजन दिसतो का तुम्हाला? ओके. येस. आता बघा, हा एक लाईट रिजन आहे डाव्या बाजूला, हा एक लाईट, जिथे दोन झेड लाईन दाखवल्या, एक झेड लाईन जिथे आहे तिथे एक लाईट रिजन आहे, दुसरी झेड लाईन जिथे आहे तिथे एक लाईट रिजन आहे. बरोबर. झेड लाईन जिथे जिथे आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला बघा तुम्ही लाईट रिजन दिसतो. ठीक आहे. दोन झेड लाईन मधला जो डिस्टन्स असतो ना, याला म्हणायचं सार्कोमियर. काय म्हणायचं याला? कोणता मियर? सार्कोमियर. कळालं? त्याच्यानंतर बघा, झेड लाईनचा लाईट बँड जिथे एंड होतो, लाईट बँड जिथे एंड होतो तिथे डार्क रिजन दिसला का बघा बरं तुम्हाला? एच झोन लिहिलंय बघा, दिसला का डार्क रिजन? हॅलो, अरे हा दिसतो का डार्क रिजन? येस सर. येस सर. हा मधला बघा, एकदम डार्क रिजन. हा जो डार्क रिजन आहे ना, याच्यावर बघा मला अशा लाईन 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 दिसतात बघा, दिसतात का? या डार्क रिजन मध्ये बघा दोन्ही बाजूला एकदम डार्क रिजन दिसतो आणि मध्ये थोडंसे लाईट स्ट्रिप दिसते. दिसते का लाईट स्ट्रिप? येस सर. दिसते का लाईट स्ट्रिप? ही लाईट स्ट्रिप जी आहे ना, ही लाईट स्ट्रिप याच्यामध्ये ही जी लाईन दिसते ना तुम्हाला, या लाईनला म्हणायचं एम लाईन. कोणती लाईन? ही पाहिजे लिहिली काय ते इकडच्या उजव्या बाजूला लिहिली, तोच रिजन तुम्हाला इथे दिसतो. हा जो पूर्ण रिजन आहे ना, हा डार्क रिजन. हा पूर्ण रिजन डार्क रिजन आहे. डार्क रिजन मध्ये तुम्हाला एम लाईन दिसते का बघा बरं? दिसते का एम लाईन? येस सर. बरोबर. मग बघा, सपोज आता इथे बघा लाईट रिजन आहे, लाईट रिजन मध्ये एक झेड लाईन आहे. मग डार्क रिजन आहे, डार्क रिजन मध्ये तुम्हाला एम लाईन दिसते. ठीक आहे. परत लाईट रिजन आहे, झेड लाईन आहे. परत डार्क रिजन आहे, डार्क रिजन मध्ये तुम्हाला एम लाईन दिसते. मग बघा, लाईट रिजन, डार्क रिजन, लाईट रिजन, डार्क रिजन असे तुम्हाला मसलवर दिसत असतात. या लाईट आणि डार्क बँडला, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, यालाच म्हणतो आपण स्ट्रायटेड अपीअरन्स. काय? कोणता अपीअरन्स? कोणता अपीअरन्स? स्ट्रायटेड. कोणता अपीअरन्स? स्ट्रायटेड अपीअरन्स ऑफ द मसल. कोणता अपीअरन्स? स्ट्रायटेड अपीअरन्स ऑफ द मसल. समजतंय का तुम्हाला? आता इकडे लक्ष बघा, इकडे आता समजलं असेल तुम्हाला. इकडे बघा,
ही एक झेड लाईन आहे बरोबर, आणि ही एक झेड लाईन आहे. दोन झेड लाईन मधलं जे डिस्टन्स असतं ना, याला म्हणायचं आपण काय म्हणणार तुम्ही याला? सार्कोमियर. दोन झेड लाईन मधला जो डिस्टन्स असतो त्याला काय बोलायचं? सार्कोमियर. ठीक आहे. आता हा बँड जो दिसेल या ग्रीन पासून या ग्रीन पर्यंत, ही लाईट बँड आहे. लाईट बँड मध्ये तुम्हाला झेड लाईन दिसते. हा ग्रीन ते हा ग्रीन याच्यामध्ये झेड लाईन दिसते तुम्हाला. ठीक आहे. आता हा ग्रीन, ठीक आहे, आणि हा ग्रीन, हा जो पूर्ण बँड आहे हा बँड डार्क बँड. कोणता बँड आहे? डार्क बँड. डार्क बँड मधला हा एरिया, हे पहा हा एरिया आणि हा एरिया पूर्ण वरपासून खालपर्यंत हा एरिया, हा तुम्हाला जास्त डार्क दिसतो. ठीक आहे, जास्त डार्क दिसतो. आणि हा मधला एरिया जिथे फक्त मायोसिन, तर हा एरिया जास्त डार्क का दिसतो? कारण तिथे बघा ऍक्टिन पण आहे, मायोसिन पण आहे, ऍक्टिन पण आहे, मायोसिन पण आहे, ऍक्टिन पण आहे, मायोसिन, त्यामुळे हा एरिया जास्त डार्क दिसतो. डार्क बँड मधला हा एरिया तुम्हाला जास्त डार्क दिसेल. आणि हा जो मधला एरिया ना तिथे दोन ब्ल्यू लाईन काढल्या, ही लाईन आणि ही लाईन, कळलं? हा एरिया कमी डार्क दिसतो. हा एरिया जो कमी डार्क दिसतो या एरियाला म्हणायचं एच झोन. कोणता झोन? कोणता झोन? एच झोन. समजलं तुम्हाला एच झोन कोणता? हा आणि हा याच्यामध्ये हा जो झोन आहे एच. एच झोन मध्ये कोणते फिलामेंट आहेत? फक्त बोला बरं, कोणते फिलामेंट आहेत फक्त एच झोन मध्ये? मायोसिन. हा, आता समज एच झोन मध्ये फक्त आणि फक्त मायोसिन फिलामेंट. कळलं? आणि या एच झोन मधनं बघा ही लाईन पास होते. लाईट बँड मध्ये डार्क लाईन दिसते. या लाईनला म्हणतो आपण एम लाईन. दाखवली होती ना आता मी तुम्हाला एम लाईन. हॅलो, येस सर. या एच झोन मधनं एक लाईन पास. ही लाईन काय होणार? या लाईनला एम लाईन. बघा तुम्हाला काय दिसला? लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, पुन्हा डार्क बँड असं असेल. डार्क बँड जो असेल त्याचे दोन्ही एंड जे असतात, दोन्ही बाजू जे असतात ते जास्त डार्क दिसेल तुम्हाला. मधल्या भागामध्ये कमी डार्क दिसेल. मधल्या भागात जिथे कमी डार्क दिसेल तो एच झोन आहे. एच झोन मध्ये एक डार्क लाईन तुम्हाला दिसते, त्या डार्क लाईनला तुम्ही एम लाईन. ठीक आहे, कळाले तुम्हाला? ही झाले दोन झेड लाईन मधले डिस्टन्स जे असतं त्याला सार्कोमियर म्हणतो. आणि हा जो अपीयरन्स आहे या अपीयरन्सला म्हणतो आपण स्ट्रायटेड अपीयरन्स. कसा आहे अपीयरन्स? स्ट्रायटेड. ठीक आहे. आता जो लाईट बँड आहे, लाईट बँड जो दिसतो तुम्हाला, या लाईट बँडला एक नाव, याला म्हणायचं आयसोट्रॉपिक बँड. कोणता बँड? कोणता बँड? आयसोट्रॉपिक. इथे पण लाईट बँड आहे, याला आयसोट्रॉपिक. कळलं? लाईट बँडला आयसोट्रॉपिक बँड किंवा दुसरं नाव आहे त्याचं आय बँड. कोणता बँड? आय बँड. ठीक आहे. लाईट बँडला म्हणणार आयसोट्रॉपिक किंवा आय बँड. ठीक आहे. आणि हा जो डार्क बँड दिसतो ना, डार्क बँड, या डार्क बँडला म्हणणार अन आयसोट्रॉपिक बँड किंवा कोणता बँड? ए बँड. लाईट बँडला दुसरं नाव काय? आयसोट्रॉपिक. डार्क बँडला दुसरं नाव काय? अनआयसोट्रॉपिक. क्लिअर? लाईट बँड मध्ये जी लाईन आहे तिला म्हणायचं झेड लाईन. दोन झेड लाईन मधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं सार्कोमियर. ठीक आहे. डार्क बँड मधनं जी लाईन पास होते तिचं नाव आहे एम लाईन. एम लाईन जी आहे ती एच झोन मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. करता स्क्रीनशॉट, ड्रॉ करून. सर हा बोल. सर मसल फायबर मध्ये लाईट कुठून एंटर करते? लाईट नाही एंट्री करत. आपण काय करतो, त्या मसलला कट करतो. ही अशी मसल आहे, या मसलला तू ब्लेड घेऊन काय केलं, त्याचा असा एक स्ट्रिप कापली त्या मसलची. कळालं?
तू या मसलची स्ट्रीप कापते. त्या मसलच्या आतमध्ये काय फायबर आहेत, बरोबर का नाही? आता दाखवलं ना तुला फिगर. हो. तू त्याची स्ट्रीप कापली आणि तू त्याला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व, अंडर द काय मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप मध्ये लाईट असते की नाही खालून, हो. समजतं की तुला? येस. या स्ट्रीपला तू कट केलं आणि मायक्रोस्कोप खाली तू त्याला पाहते. मायक्रोस्कोप खाली पाहते तर मायक्रोस्कोपची मायक्रोस्कोप मध्ये लाईट असते. ती लाईट जी असेल ती यातनं पास होईल, कशातनं, या मसल म्हणून. आणि लाईट पास झाल्यानंतर त्यामध्ये तुला काही एरिया डार्क दिसतात, काही एरिया लाईट दिसतात. जे एरिया लाईट दिसतात त्या बँडला आपण म्हणतो आयसोट्रॉपिक बँड. जे एरिया डार्क दिसतात त्यांना म्हणतो आपण कोणते बँड? अनआयसोट्रॉपिक बँड. कळालं? हो. ओके. मला जर पुढे लिहायचं असेल तर हे लिहू शकता. सार्कोमियर is the distance between two Z lines. Sarcomere is the distance between the two Z lines. In the dark band, myosin filaments are present. बरोबर. At the edge of dark band, actin filaments overlaps dark filament, overlaps myosin filament. असेल myosin filament. जे फिगर ड्रॉ केली असेल, जिथे एज आहे ना तिथे ऍक्टिन मायोसिनला काय करतात? ओव्हरलॅप करतात. Region in dark band where only myosin filaments are present is H zone. ओके, फर्स्ट टर्म एक्झाम आहे. ओके, किती वाजता आहे बघा. जिथे डार्क बँड आहे तिथे फक्त मायोसिन फिलामेंट जर असतील तर त्या झोनला काय म्हणतो? झोन म्हटलं आपण इज एच झोन. त्याला म्हटलं आपण एच झोन, बरोबर. So this zone